तर पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय मैदानाच्या आत. वाईटच्या इशाऱ्याने मात्र होते सामन्याला सुरुवात. तर धनुष आणि जितेन ही जोडी मात्र लकी जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे वडकुंज संघासाठी. तर चंडीगावचा लकी गोलंदाज फुलटॉस आणि उंच टोला स्टेट ड्राईव्हला येतोय. फील्ड होत आहे तिकडे. कमालीचा चेंडू पाहायला मिळतो आहे. नाही रिटर्न आला चेंडू. किती एक काढले दोन काढले रिटर्न आला चेंडू ना. नाही गेला दोन ना दोन धावा ना पंच दोन धावा. यस गेलाय का तर दोन धावा इकडे येत आहेत नक्कीच. तर गोविंदा यांचा चेंडू फुलटॉस चेंडूला मात्र धनुष दमदार फलंदाज आक्रमक फलंदाज पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये सुरेख खेळी साकारली. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातो आहे एक्स्ट्रा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. सुरेख फिल्डिंगचा प्रयत्न परंतु रोखू शकला नाही. जातोय सीमारेच्या बाहेर चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आक्रमकतेला मात्र सुरुवात धनुष करून दाखवत असताना गोविंदा यांच्या सुरेख गोलंदाजीला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतो आहे. दमदार क्रिकेट मैदानाच्या आत रंगलेलं पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जातो आहे. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. ही कमालीची गोलंदाजी कारण दांडगा अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर सुरेख गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कारण ज्या वेळेला फटकेबाज फलंदाज मैदानात सज्ज असतो त्याला रोखणं गरजेचं असतं आणि हीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला पुन्हा एकदा व्हेरिएशन आलं कामाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दोन भिंद्या लागलेली आहेत आपल्याला बोर्डावर पाहायला मिळत आहेत. दोन डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. गोविंदा नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि रोखण्याचा प्रयत्नामध्ये आहे. कारण सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जेवढं बीट केलं जाईल तेवढं यशाची. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन खणखणीत षटकार कमांडीचे. धन्यवाद डीजे. या षटकाराने मात्र धावसंख्या बदललेली आपल्याला पाहायला मिळते. 12 1 to 12 ऑन द बोर्ड. सुरेख कमबॅकिंग म्हणावं लागेल या षटकाराने. धनुष पुन्हा एकदा बॅकफुट लावून शॉट परिवर्तित ब्रँडेड षटकार कमांड डीजे. धन्यवाद डीजे. पंखावरती ठेव विश्वास घे भरारी चोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. नक्कीच अवकात दाखवण्याचे सामने मात्र लवकरच मैदानात आता रंगलेले पाहायला मिळतात. पहिला सेमीफायनलचा सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा. एकोणीस धावा बोर्डावर. यस 19-19 ऑन द बोर्ड. एक चांगली आघाडी मात्र पहिल्या षटकामध्ये घेतलेली पाहायला मिळते आहे आपल्याला. धनुष यांच्या माध्यमातून चांगली खेळी साकारताना पाहायला मिळते आहे.
धनुष यांचे कौशल्य वेगळं आहे. पॉवर प्ले मध्ये ते चांगली खेळी साकारून देतात. धावसंख्येला मोठी गवसणी कशी गाळायची हे त्यांच्याकडे एक रणनीती आहे आणि ती साध्य करून दाखवताना देखील मैदानात पाहायला मिळतात. तर त्यांना साथ चांगली जितेन यांच्याकडून मिळते. दरम्यान दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू. शिवा ऍज अ गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी साकारताना चंडीगावसाठी आपलं योगदान देत असतात. पाहायला मिळाला मागच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सुरेख गोलंदाजी साकारली. पाहूया यावेळेला कुठल्या पद्धतीने कामगिरी केली जाईल. स्लोवर डिलिव्हरी, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र येते आहे. टू 20 बोर्डावर लागल्यात 20 धावा. 20 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात. शिवा यांचा पुढचा चेंडू. यावेळेला फलंदाज डाव खर्रा, आक्रमकता येते, दमदार षटकार. कमांड इजी. धन्यवाद डीजे. या 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 काय खेळ साकारला जातोय. फटक्यांवर फटके पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकताना आणि आनंदाचं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. सुरेख खेळ साकारताना यावेळेला मात्र हितेन यांना मात्र सूर आलेला पाहायला मिळतो आहे. शिवा यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सेम शॉट, परंतु यावेळेला मात्र टिपला जातोय. जेल विकेट होतोय पतन कमांड डीजे. धन्यवाद डीजे. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. तर नक्कीच यावेळेला मात्र सामर्थ्य दाखवल्याशिवाय याने बघितलं हितेनं आपल्याला कमजोर समजत आहेत आणि त्यांना त्या पद्धतीचा चेंडू हाताळला आणि नक्कीच एक्स्ट्रा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेलच्या माध्यमातून परतवलं तंबूच्या आसऱ्याला. सुरेख अशी गोलंदाजीची रणनीती वापरताना शिवा पाहायला मिळतो आहे. दमदार क्रिकेट. एका बाजूला गोलंदाज, एका बाजूला फलंदाज, आक्रमकता दोन्ही बाजूला पाहायला मिळते आहे. कारण एका बाजूला फलंदाज आक्रमकता दाखवतोय तर गोलंदाज भेदक मारा देऊन जास्तीत जास्त पद्धतीने रोखण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सचिन ऑन स्ट्राइक. पाहूया सचिन काय करतात यावेळेला. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव येते आहे. धाव संख्या 1 ने 27 ऑन द बोर्ड. नक्कीच एका कमालीचा मात्र प्लॅनिंग मात्र केली जाते आहे. गोलंदाज शिवा, कारण त्यांना माहिती आहे की दोन्ही धडाकेचे फलंदाज आहेत. बेधडक मारा असतो. पुन्हा एकदा एक सुंदरचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येतो आहे. षटकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच षटकारांची बरसात मात्र होताना पाहायला मिळते आहे. कारण प्रत्येक चेंडूला दिशा द्यायची कुठली तर सीमा पार, आर पार, तडी पार, आउट ऑफ द बॉर्डर्स असा खेळ साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. आणि यावेळेला डायरेक्ट हिट, यस आउट. रनआउटच्या माध्यमातून परतेल सचिन तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच सचिन याने आक्रमक पवित्रा घेतला आणि झटपट फटकेबाजीच्या माध्यमातून नक्कीच तंबूच्या आसऱ्याला येतो आहे. तर नवीन फलंदाज हितेश. पाहूया सचिनच्या जाग्यावर रनआउटच्या माध्यमातून मात्र
गडी टिपला जातो आहे. डायरेक्ट हिट काय नेमबाजी इकडे पाहायला मिळते आहे. नक्कीच अशी खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला चंडीगाव संघ तर एका बाजूला फलंदाजी करताना वडखुन संघ पाहायला मिळतो आहे. धनुष ऑन स्ट्राईक या वेळेला पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच डोला, घे भरारी येते षटकाराची. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 ऑन द बोर्ड. 39 धावा. आक्रमकता मात्र सिद्ध आहे. विकेटचं पतन जरी झालं असलं 2 आतापर्यंत तरी सुद्धा नक्कीच धावसंख्येची जी भरारी आहे, वेग जो आहे, नक्कीच प्रति षटका मागे जबरदस्त असे आघाडी मात्र घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. जवळजवळ 20, 19, 19.5 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटका आणि 39 धावा. अशा पद्धतीने चांगला वडखुंचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर विचार केला तर धनुष हा फटकेबाज फलंदाज आक्रमकता दाखवतो आहे, तर हितेश आपल्याला यावेळेला स्ट्राईकवर पाहायला मिळेल. पाहूया काय कामगिरी. दिशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेला शॉर्ट लाईनचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 1 धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 40 40 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ रंगात येताना असताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना हवा असलेला सामना मैदानात रंगताना पाहायला मिळतो आहे. कारण प्रेक्षकांना हवे असतात षटकार आणि षटकारच, आणि तीच खेळी साकारत असताना धनुष मात्र मन जिंकताना प्रेक्षकगणांची नक्कीच जबरदस्त क्रिकेट. यॉर्करचा प्रयत्न, परंतु फुलटॉस झाला. चेंडू खेळला जातो आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एका धावेची पूर्तता केली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 41 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन हितेश पाहायला मिळत आहे. निशांत गोलंदाजी मार्क करून सुरेख गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो आहे. दूर ठेवतो आहे मोठ्या फटक्यापासून, कारण मोठ्या फटक्याचा आक्रमक गोलंदाज. यावेळेला मात्र डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा धाव. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या 42 ऑन द बोर्ड. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडूला एकेरी धाव दिली जाते आहे. 3 चेंडू हाताळलेत यावेळेला निशांत याने सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळली आहे. तसं पाहायला गेलं तर गोविंदाचे षटक जबरदस्त होतं थोडंसं. त्यानंतर शिवा एक सुरेख गोलंदाजी हाताळली आणि आता निशांत देखील सुरेख गोलंदाजीचा मारा. यावेळेला मात्र जवळून गेला एसटीच्या. जसं तुम्ही सफल झालात, निर्धाव चेंडू येतो आहे. प्रेक्षकांमध्ये वेगळं आनंदाचं वातावरण पाहायला मिळते आहे, कारण ज्या पद्धतीने तुम्ही आगे कुछ केली ते सफल झालात आणि नक्कीच एसटीला थोडासा चाटून गेल्यासारखा चेंडू आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी निशांत यांची. पाहूया हितेश यांच्यासाठी पुढचा धनुष यांच्यासाठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बीट केलं जात आहे, रोखलं जाते आहे. निशांत बेहतरीन गेंदबाजी का नजारा दर्शाते हुए इस वक्त मैदान के बीच में खूप सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण धनुष सुरेख पद्धतीचा फटकेबाज फलंदाज आहे, परंतु त्याला देखील थांबणं होणं ही एक कमालीची कामगिरी. 2 डॉट चेंडू वापरलेले आहेत. तर या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पाहूया गोलंदाज. उंच टोला, हवाई सफर, टिपला जातोय झेल. मोठ्या विकेटचं पतन. बडी मछली जाल में फसी. कमान डीजे. ड्रिंक्स घेऊन जायचं. ड्रिंक्स टाइम.
धन्यवाद डीजे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावा. 42 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मोठं विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. धनुष याने मात्र 3 षटकारांच्या मदतीने 25 धावांची चांगली खेळी साकारली. संघासाठी एक मोठा हातभार धनुष यांच्याकडून लागत असतो वडखोण संघासाठी, आणि ती कामगिरी मात्र चोख बजावून तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत. अजून सुद्धा 3 षटकांचा खेळ चालू आहे आणि गोलंदाज गोविंदा चौथे षटक घेऊन येतो आहे. या वेळेला काय असतं गोविंदाकडे, गोविंदाचं पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये थोडंसं कमजोर पडतं, परंतु त्यानंतरचं त्याचं कमबॅकिंग ही सुरेख असतं. नेहमीच आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळतोय सुरेख गोलंदाजी नेहमीच देत असताना दुसरं षटक तो हाताळताना कुठल्या पद्धतीची चूक करत नाही. यावेळेला मात्र हत्तीचा मारा दिशा दिली, परंतु डिक्लेअर झोन 1 मध्ये जाईल. एकच धाव मिळेल. तर 5 षटकांचा सामना आपण पाहता आहेत. नक्कीच चौथे षटक मार्गस्थ आहे. चौथे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहेत. हो यार करले वापरले इकडे. हे असं रणनीती कशी आखायची, कुठल्या वेळेला कुठला चेंडू साकार करायचा, कुठे ब्लॉक करायचं आणि थांबवायचं धावसंख्येला, हे एक चांगलं कौशल्य मात्र नक्कीच गोविंदा यांच्याकडे पाहायला मिळते आपल्याला. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा हप्पीचा मारा दिला जातो आहे. नक्कीच निर्धाव चेंडू कसं बघायचं आहे. फलंदाजाची बॉडी लँग्वेज काय सांगते, तो कुठल्या पद्धतीची खेळी साकारतो, कुठल्या लेंथला चेंडू द्यायचा, निर्धाव कसा हाताळला जाईल. गोविंदा एका आगळेवेगळे कौशल्य वापरताना गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यॉर्करलेनचा चेंडू चकवा झाला, हलकासा कडा यष्टीरक्षकाने व्यवस्थित क्षेत्ररक्षण केला. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. पुन्हा एकदा कमालीचे 4 चेंडू हाताळले गोविंदाने, फक्त एकच धाव दिलेली आहे. तर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव चेंडू हाताळलेले पाहायला मिळालेले आपल्याला. त्यावेळेला आपीचा पुन्हा उंच टोला आहे, तो दमदार कडक शॉट, षटकार वाजाव. धन्यवाद. या षटकारांच्या मदतीने धावसंख्या 49 पाहायला मिळते. या षटकाराला शेवटचा चेंडू असेल. पाहूया गोविंदा यांचा शेवटचा चेंडू. समोर उभा आहे फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज, चांगली खेळी साकारण्यासाठी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 51 ऑन द बोर्ड. टाळ्या वाजल्या पाहिजेत. वडकुंज संघ 51 धावा झालेल्या आहेत बोर्डावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच चांगली खेळी साकारली गेलेली आहे. वळूया सुमधुर संगीताकडे वाजवडीचे. धन्यवाद डीजे. चला शेवटचे षटक कोण इथे हाताळायला. 51 धावा बोर्डावर लागलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 51. तर 6 चेंडू आता खेळ शिल्लक आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारली जाते. महालक्ष्मी वडकुन हे संघ एक चांगली धावसंख्याला मात्र गवसणी दिलेली आहे की ज्या पद्धतीने 5 षटकांमध्ये एक चांगली जी धावसंख्या हवी असते तिथपर्यंत मजल मारण्याच्या प्रयत्नांमध्ये यात यश मात्र नक्कीच मिळालेलं आहे असं मला तरी वाटतं आहे या वेळेला. आणि त्या माध्यमातून नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाज मैदानाच्या आत खेळी साकारतात हितेश आणि मनोज षटकारांच्या मदतीने खेळताना पाहायला मिळतो 8 धावांवर, तर हितेश 3 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 51. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बोर्डावर वडकुन संघाची. तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सतीश यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. गोलंदाजीसाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू या षटकातला राऊंड द विकेट. जागा दिली जाईल कव्हर क्षेत्रामध्ये.
नो मॅन प्लेस मध्ये चेंडू येतोय, एक धाव पूर्ण, दुसरीची मागणी, 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते आहेत आणि धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 53, 53 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगली आगेकूच पाहायला मिळते आहे. 5 षटकांचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना मैदानात रंगलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या 53 वर पोहोचलेली आहे. तर 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच यावेळेला मात्र क्लीन बोल्ड, सुरेख गोलंदाजी, कमांड डीजे. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज प्रकाश, एक सुरेख चेंडू मात्र नक्कीच हाताळला गेला गोलंदाज सतीश यांच्या माध्यमातून, कारण ज्या पद्धतीने त्रिफळाचित केलं गेलेलं आहे. पुढचा चेंडू नवीन फलंदाज, पाहूया काय कामगिरी करतील. उंच टोला, स्ट्रेट ड्राईव्हला मात्र आक्रमकता, सुरेख फटकेबाजी, येतोय षटकार, कमांड डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या 59 पाहायला मिळते आहे, 59 ऑन द बोर्ड. प्रकाश यांनी येतात लगेच टोला उंच दिला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी साकारताना, कारण हीच गरज आहे. धावसंख्या 59. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये प्रकाश कुठपर्यंत प्रकाश पोहोचवतात आपल्या संघासाठी, धावसंख्येची कुठपर्यंत वळण दिलं जात आहे पाहूया. नक्कीच 59 धावा, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडू मध्ये काय कामगिरी केली जाईल अडकून संघासाठी. ज्या पद्धतीने 5 षटकांचा सामना, जबरदस्त आक्रमकता, ज्या पद्धतीने धनुष्याने एक सुंदरशी खेळी केली, 25 धावांची सुरेख खेळी. जितेन 6 धावा, सचिन 6 धावा, हितेश 5 धावा, त्यानंतर मनोज 8 धावा, प्रकाश 6 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्ट्राईक यावेळेला. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश यांच्यासाठी, पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा काय मिलाप झाला नाही आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पुनरागमन सतीश देत असताना पाहायला मिळते. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 2 चेंडू मध्ये किती धावा येतील, धावसंख्या स्थिरावलेली. स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा चकमा दिला जातो आहे फलंदाजाला. निर्धाव चेंडू, कौशल्य मात्र दाखवलं जात आहे गोलंदाजाकडून. नक्कीच बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत, धावसंख्या स्थिरावलेली. 59 वर स्थिरावलेली धावसंख्या. यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला, परंतु चेंडू खाली येत आहे, क्षेत्ररक्षक टिपतायत, जेल गडी होतोय बाद, कमांड डीजे. धन्यवाद डीजे. तर 60 धावांचं विजयी लक्ष्य आहे. 59 धावा बोर्डावर लागलेले आहेत. 60 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत.
नक्कीच सुंदरसा चेंडू टोला दिला आणि 30 यार्डच्या आतच काशीनाथ त्यांच्याकडून टिपला जातोय झेल. सुंदरसा झेल टिपला सहज गतीने आणि तंबूच्या आसऱ्याला मात्र नक्कीच फलंदाजाला परतवलं. निशांत याला खातं देखील उघडलं नाहीये. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय महेश. काय कामगिरी करतोय पाहूया. 60 धावांचं उद्दिष्ट आहे. तर नक्कीच यावेळेला मात्र प्रशांत यांना लाईन मिळालेली आहे. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातले. सुरुवात मात्र थोडीशी खराब करून दिली. लगातार 2 चेंडू वाईडच्या माध्यमातून साकारले. त्यानंतर एक धाव स्ट्राईकला रोटेट झाली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूला विकेटचं पतन करून दिले असताना सुरेख गोलंदाजी. यॉर्करचा प्रयत्न होता. फुल टॉस करून खेळला जातोय. लॉंग लेगला येतोय कणकणीत चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. नक्कीच डीजे मास्टर सुरेख सुरेख गाणी देताना प्रेक्षकांना आनंद. हाफिजचा मारा हलकासा टोला. रनआउटची संधी परंतु कॉल मात्र सुरेख परत फिरवला आणि आपल्या जागेवर मात्र मौजूद फलंदाज सुरेख क्षेत्ररक्षण शॉर्ट लेगला आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. प्रशांत मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. हाफिजचा लोवरचा चेंडू आला हलक्या पद्धतीने शॉर्ट लेगला पुश केलं परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण मात्र तरबेज आपल्याला तिकडे पाहायला मिळतो आहे आणि रोखलं गेलं फलंदाजांना. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. सुरेख गोलंदाजीचं पुन्हा एकदा पुनरागमन करून देताना दुपारच्या सत्रानंतर प्रशांत सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र उंच टोला 30 यार्डच्या बाहेर येतो आहे. चेंडू जातोय कुठपर्यंत. 2 धावा परिपूर्ण. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे. 9 धावा बोर्डावर पाहायला मिळत आहेत. तर एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच अजून सुद्धा धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हाफिजचा मारा. सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक पहिला संपते आहे. धावसंख्या स्थिरावलेली 9. नक्कीच सुरेख असं षटक. एक गडी टिपला गेलेला आहे. चंडीगाव संघाला एक खात्रा मिळालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. 60 धावांचं उद्दिष्ट आहे. अजून सुद्धा 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 60 धावांचं उद्दिष्ट आहे. तर 51 धावा विजयाचं लक्ष आता मात्र लागलेलं आहे. तर 51 धावा साध्य करायच्या आहेत. गोविंद अजून स्ट्राईकवर आता आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला. तर त्याच्याकडे काय लक्ष असणार, त्याची रणनीती काय असणार आहे. गोलंदाजीचा मारा वडकुन संघाचा जर विचारात केला तर सुरेख सुरेख गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज यावेळेला नितीन गोलंदाजीसाठी सज्ज. मैदान खचाखच भरलेलं आपण रोडवर पाहू शकतात. बाईकची गर्दी, कारची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तर चौबाजूला प्रेक्षकगण आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नितीन दुसरे षटक घेऊन येतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. 30 पावलांचा रनअप. वडकुन संघाचा एक वेगवान गोलंदाज. तर फलंदाजीसाठी सज्ज आहे गोविंदा ऑन स्ट्राइक. इस वक्त में देखते हैं क्या होगा माहौल, किस तरीके से रणनीति बनेगी. बहुत ही अच्छी रफ्तार की गेंद, समझ नहीं पाए बल्लेबाज और एक डॉट गेंद आई नजर. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी का नजारा. यहाँ पे गोविंदा को थोड़ा सा एक अलग रुख बदलना पड़ेगा और अलग रुख से खेलना पड़ेगा क्योंकि जीत के लिए अभी भी दिल्ली दूर है. तो अगर दिल्ली को हासिल करना चाहते हैं तो खेल में थोड़ा सा परिवर्तन लाना पड़ेगा. बहुत ही बढ़िया उम्दा गेंदबाजी साकारते हुए इस वक्त देखते हैं. पहले ही सफल होके रहे हैं. गेंद डिक्लर जोन में जाएगी क्या, नहीं है, इनसाइड है और डिक्लर में गई है गेंद. 1 रन का इजाफा. स्ट्राइक को रोटेट किया जाएगा. स्कोर में तब्दीली 1 से 10-10 बना हुआ स्कोर.
एक खिलाड़ी आउट होने के बाद तो थोड़ी सी रफ्तार रफ्तार कहीं ना कहीं पे बढ़ानी पड़ेगी। अभी तक तो फर्स्ट गियर सेकंड गियर में गाड़ी चल रही है और जीत को अगर हासिल करना है तो थोड़ी सी रफ्तार बढ़ानी जरूरी है। जिस तरीके से गेंदबाज अपनी रफ्तार को बढ़ाते हुए नजर आ रहे हैं, बल्लेबाजों को रफ्तार भी बढ़ानी पड़ेगी, लेकिन बड़े शॉट के लिए कोई मौका नहीं मिल रहा है, मौके के चौका नहीं आ रहा है। देखते हैं गेंदबाज अपनी हुनरता से गेंदबाजी को साकारते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही बढ़िया उम्दा वड़कुन की ओर से गेंदबाजी करते हुए पहले तो निशान ने गेंदबाजी साकारी 9 रन दिए थे, बहुत ही बढ़िया। फिर एक बार इस वक्त कारपेट के सहायता से शॉर्ट लेग की तरफ मोड़ा है गेंद को, 1 रन का इजाफा। धीरे धीरे होल्ले होल्ले हो जाएगा प्यार बल्लिए, हो जाएगा प्यार। इस तरीके से हल्के से खेल का नजारा बदलते हुए नजर आ रहे बल्लेबाज। क्योंकि 5 ओवर का मैच है, जीत के लिए 60 का उद्देश्य दिया गया है। और ये बड़ा शॉट, लेकिन स्क्वायर लेग की तरफ में डिक्लेयर जोन एक। कोई ना कोई इस तरीके से पारी को संभाल के खेलना पड़ेगा, नजारा बदलना पड़ेगा। नजारों को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सितारों को बदलोगे कुछ नहीं होगा, आपस में भिड़न लगनी पड़ेगी। आपको मौका है, अगर आप मिड विकेट की तरफ में शॉट तब्दीली करते हैं, लॉन्ग ऑन की तरफ खेलोगे, लॉन्ग ऑफ की तरफ खेलेंगे, कवर की तरफ, ये यहाँ पे ही मौका है। अगर आप पीछे साइड स्क्वायर लेग में खेलते हैं, गली की तरफ में खेलेंगे तो आपको डिक्लेयर जोन में जाना पड़ेगा और यहाँ पे आपकी मुश्किलें बढ़ सकती है। दस बॉल हो चुके, 10 बॉल झालेले आहेत, 10 बॉल झालेत। 10 बॉलाच्या आत असता तर नवीन बॉल दिला असता, पहिल्या दिवसापासून नियम आहे। ओके सर, यस। तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे, 12 धावा बोर्डावर आपल्याला पाहायला मिळते आहेत। 1 to 12 ऑन द बोर्ड। कुछ अलग नजारा दिखाना बहुत जरूरी है। महेश जो चौकी की सहायता से खेल रहे हैं 5 पे और टीम का स्कोर है 12। देखते हैं अगली गेंद, फिर एक बार महेश के लिए खेलने का प्रयास था, लेकिन जिस तरीके से इस वक्त स्ट्राइक को रोटेट करके विकेट का पतन बलिदान दिया गया यहां पे महेश का। कमांड दीजिए, वाइट का गेंद, यह साइटेड आई गेंद वाइट। पंचांचा निर्णय आहे। ओके, वडकुन संघ पंचांचा निर्णय अंतिम। धन्यवाद डीजे। नवीन फलंदाज दर्शन, नक्कीच आता मात्र दर्शन मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती। पाहूया, विजयासाठीचं लक्ष्य आहे, 60 धावांचं लक्ष्य दिलं गेलेलं आहे। धावसंख्या 13 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे, 14 धावांवर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे। 1 for 14 ऑन द बोर्ड। यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रात 1 बाउन्सिंग येतोय, चौकार। कमांड डीजी। धन्यवाद दीजिए। तर धावसंख्या 17 पाहायला मिळते आहे।
तर दुसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. या गोविंदा स्ट्राईक. पुन्हा दमदार क्रिकेट. प्रेक्षकांची मन जिंकताना शिट्या आणि टाळ्यांचा आवाज. नक्कीच लक्ष लागलेलं आहे आता सामन्याकडे. सपोर्टर्स मात्र नक्कीच एक उंच टोला. पुन्हा एकदा गोविंदा करतो आक्रमण. टाळ्यांचा होतोय कडकडाट. वाजव. धन्यवाद डीजे. नक्कीच दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. 23 ऑन द बोर्ड पाहायला मिळते. धावसंख्या नक्कीच रंगलाय सामना. धुव्वाधार सामना पाहायला मिळतो आहे. आक्रमकता मात्र गोविंदाचा फळी मात्र सूर धरताना पाहायला मिळते आहे. कारण मागच्या काही चेंडूपासून शांतता होती. बॅक टू बॅक एक चौकार एक षटकार आपल्याला फळीतून पाहायला मिळाला. धावसंख्येतलं समीकरणच बदलून टाकलं आणि धावसंख्या 23 बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. दर्शन ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज काशीनाथ फिरकीचा नाद खुळा गोलंदाज. कधी काही होऊ शकतं. पाहूया. दर्शन आपल्याला स्ट्राईक वर पाहायला मिळतंय. परंतु गोलंदाजाची जादुई गोलंदाजी, बोटांची जादुई गोलंदाजी साकारेल का वडगुण संघासाठी. पाहूया पुढचा नजराणा काय असेल. सामन्यातली रंगत वाढलेली पाहायला मिळते आहे. रंगतदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. दमदार क्रिकेट पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू या षटकातला दर्शन यांच्यासाठी. खालचा टप्पा शॉर्टलेग कडे. सुरेख क्षेत्ररक्षक. एक धाव टिपली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. एकेरी धावा हळूवार पद्धतीने. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. निश्चित नक्कीच प्रयत्नांची परिकाष्ठा ही दोन्ही बाजूला केली जाते आहे. एका बाजूला गोलंदाज, एका बाजूला फलंदाज. पुढचा चेंडू नक्कीच बीट केला गेलेला. एक धाव मात्र चोटीची घेतली जाते आहे. सुरेख रनिंग द बिटवीन पाहायला मिळते. धावसंख्या 25. 25 ऑन द बोर्ड. तर अजून सुद्धा 35 धावांची गरज विजयासाठी. 60 धावांचं विजयी लक्ष आहे. 35 धावा विजयाचं लक्ष लागलेलं आहे. आणि दर्शन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतंय. तर नॉन स्ट्राईकला गोविंदा. काशीना त्यांचा पुढचा चेंडू यॉर्करच्या आधीच फुलटॉस करून कार्पेटच्या सहाय्याने स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळला जातोय. एकेरी धाव मिळते आहे. सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. सांगतात ना युवा रचना लावली गेलेली आहे. त्या युवा रचनेमध्ये कसं फसवायचं फलंदाजांना, कसं रोखून धरायचं असा भेदक मारा गोलंदाजांकडून केला जातो आहे. काशीनाथ सुरेख गोलंदाजी देत असताना. कारण शॉट आपण परावर्तित करतात तर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. सुरेख गोलंदाजी त्याला प्रत्युत्तर. गोविंदा पुढचा चेंडू उंच टोलला. लॉंग ऑन. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट. वाजव रे वाजव. धन्यवाद या नक्की षटकारांची बहसात आणि व्ह्यूअर्स आपले 10,000 पूर्ण होत आहेत. धन्यवाद माची समाज. ज्या पद्धतीने ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह ला आपण ज्या पद्धतीने व्ह्यूअर्स पाहत आहेत 10,000 व्ह्यूअर्स आपले पूर्ण झालेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो आहे. एकच धाव मिळेल गोविंदाला या वेळेला. नक्कीच काशीनाथ मात्र सुरेख गोलंदाजी हाताळताना पुन्हा एकदा पुनरागमन करतो आहे. कारण स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. धावसंख्या 33 धावा झालेल्या आहेत. 33 ऑन द बोर्ड. 27 धावांची गरज अजून सुद्धा विजयाचं लक्ष आहे. 27 धावा. फुलटॉस परावर्तित. ओहो बिग हिट. कम ऑन डीजे.
धन्यवाद. हा 40 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत आणि आता मात्र 2 षटक 20 धावा 12 चेंडू 20 धावा 12 चेंडू 20 धावा. रंगत वाढली आहे. रंगतदार क्रिकेट मैदानात चाललेला आहे. पाहायला मिळत आहे दमदार सेमीफायनलचा सामना. एका बाजूला फलंदाजीसाठी चंडीगाव ए तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा भेदक मारा देण्यासाठी वडकुन महालक्ष्मी संघ पाहायला मिळतो आहे. दमदार क्रिकेट. 39 धावा झाले. 39 ऑन द बोर्ड. 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. क्षमस्व असावं. 12 चेंडू 21 धावांची गरज. गोविंद आणि दर्शन खेळी साकारतात. दमदार क्रिकेट. नक्कीच यावेळेला मात्र गोविंदा पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना पाहायला मिळतो आहे. चांगली खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे कारण विजयाचं लक्ष जागलेलं आहे. 12 चेंडू 21 धावा. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी इतिहासच घडला पाहिजे. आगवन होडीपाडा चषक 2024 पहिला सेमीफायनलचा सामना. रंगतदार सामना. चला 12 चेंडू 21 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्गवर. पाहूया राईट टाइम ओव्हर द विकेट आणि गोविंदा यांना चकवा दिलेला आहे. 11 चेंडू 21 धावा. सुपर लढत लागली आहे. जबरदस्त भिडण. दमदार क्रिकेट. अशा पद्धतीचं क्रिकेट. सूर मात्र जबरदस्त गवसलेला पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. जिंदगी आसान नहीं होती, इसे आसान बनाना पड़ता है. कुछ अंदाज से तो कुछ नजरअंदाज से खेल को साकार करना पड़ता है. बहुत ही बढ़िया उम्दा मैच मैदान के बीच में. 11 गेंदे 21 की दरकार. मैदान तूफान से टकराता हुआ कहीं ना कहीं गेंदबाज अपनी बुलंद गेंदबाजी को तो बल्लेबाज अपने हुनरतापूर्वक शॉट में परिवर्तित करते हुए दिखाई दे रहे हैं. बहुत ही बढ़िया उम्दा मैच मैदान के बीच चलता हुआ खूबसूरत सा मैच. इतिहास बनाने के लिए तैयार. अगली गेंद फिर एक बार. आप पिच की गेंद थोड़ी सी दिशा भटकती हुई. वाइड का इशारा. 11 गेंदे 20 की दरकार. 11 गेंदे 20 की दरकार. बहुत ही रोमांच और रोमांच के लिए तैयार दर्शक. दोनों तरफ से सपोर्टर्स तालियों की गूंज. तो एक तरफ देखते हैं बल्लेबाजी करते हुए चंडीगढ़ तो दूसरी तरफ महालक्ष्मी वड़कुनी है गेंदबाजी के लिए तैयार. बहुत ही बढ़िया उम्दा मैच मैदान के बीच. फिर एक बार बढ़िया गेंदबाजी. खूबसूरत गेंदबाजी का नजारा. बहुत ही खूबसूरत मैच. जबरदस्त भिड़न. जबरदस्त लड़न. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. अगर जीत हो जीतने की तो परिस्थितियां भी हरा नहीं सकती. हर तरफ कोशिश बरकरार. बहुत ही बढ़िया मैच मैदान के बीच में. डिक्लेयर जोन में जाएगी 1 रन के लिए. 1 रन का इजाफा आया. धीरे धीरे होले होले नितिन काफी अच्छी तरीके से गेंदबाजी को साकारते हुए इस ओवर में 3 गेंदें पेश की गई. अभी तक 2 रन दिए हैं. अभी तक 19 की दरकार है. आने वाले 9 गेंदे 19 की दरकार. मैच में रोमांच बढ़ता हुआ जिस तरीके से गेंद खत्म होती जा रही है. रनों की जिम्मेदारी आ बढ़ती रही है चंडीगढ़ के लिए. 9 गेंदे 19 की दरकार. आप पेज की गेंद. इस वक्त वाइड का इशारा. 1 अतिरिक्त रन. चला चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. वाइड का इशारा. पंचांचा निर्णय अंतिम आहे.
चला पेनल्टी लागू शकते. वडगुण संघ पंचांचा निर्णय अंतिम आहे. दोन्ही संघांसाठी विनंती असेल, पंच हे निपक्ष आहेत, कुठल्याही संघाची बाजू घेणार नाहीयेत. तर धावसंख्या आता मात्र 18 ची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा, 9 चेंडू 18 धावा अशी लागलेली आहे समीकरण. यावेळेला जागा बनवून शॉट खेळला जातोय स्टेट ड्राईव्हला. एक धाव पूर्ण. दुसरीची मागणी असेल का? नाही, एका धावेवर स्थिर आहेत. 8 चेंडू 17 धावा, 2 मोठे फटके. सामन्यातला रंग बदलू शकतात, परंतु गोलंदाज मात्र चमत्कारिक गोलंदाजीचा मारा भेदक पाहायला मिळतो आहे. 17 धावा, विजयाचं लक्ष लागलं गेलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू, स्लोवर चेंडू, फायदा उचलला जातो आहे. षटकार रोखण्याचा प्रयत्न, परंतु येते खणखणीत षटकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. 7 चेंडू 11 धावा. यावेळेला पुन्हा एकदा सूर गवसताना पाहायला मिळतो आहे आपल्याला गोविंदा. नक्कीच एक थोडासा छोटा आणि वेग कमी असलेला चेंडू आला. संधीचं सोनं मात्र नक्कीच गोविंदाच्या फळीने करून दिलं. षटकाराने मात्र पुन्हा एकदा कम्पॅक्ट चंडीगाव संघ पाहायला मिळतो आहे. या षटकाराला शेवटचा चेंडू. 7 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा सुर्रे गोलंदाजीचा मारा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असू शकतो, परंतु नाही. एक धाव घेतली. तर 6 चेंडू आणि 10 धावा. सामन्यातली रंगत चुरस वाढलेली पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडू हा कसा असणार आहे, प्रत्येक धाव ही खूप मौल्यवान असणार आहे आणि सामन्यातला रंग कसा चढताना पाहायला मिळतो आहे. धमाल क्रिकेट, धमाल क्रिकेट. आगवन होळीपाडा चषक 2024 पहिला सेमीफायनलचा सामना. 6 चेंडू 10 धावा. रंगतदार क्रिकेट, दमदार क्रिकेट. नक्कीच हिम्मत हारने वाले को रास्ते छोटे नजर आते और आखिरी दम तक लड़ने वाले के लिए रास्ते खत्म नहीं होते. नक्कीच यावेळेला मात्र गोलंदाजांचा आत्मविश्वास, वडगुण संघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा द्विगुणित पाहायला मिळू शकेल का? शेवटचे षटक. तर एका बाजूला फलंदाज आत्मविश्वासाने गोविंदा ज्याच्याकडे आहे खेळी साकारण्याची क्षमता, आत्मविश्वासाने खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाज धनुष शेवटचे षटक घेऊन येतो आहे. दमदार फटकेबाजी, जी फलंदाजी, 25 धावांची खेळी साकारली. पाहूया गोलंदाजीच्या माध्यमातून काय करतो आहे. यावेळेला गोविंदा बॅकफुटला येऊन उंच टोला. स्टेट ड्राईव्ह येतोय षटकार. कमांड डीजे. यस यस यस. नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल की टास्क बॉस कडे जो आपला एक चाहता नाचतो आहे त्याच्याकडे थोडीशी नजर कैद करायची आहे. दरम्यान 16 आहे. झेल सुटतो आहे. नो बॉल देखील येतो आहे. तीन धावा येत आहेत. एक पाहिजे ना, एका धावेची गरज. नक्कीच 5 चेंडू 1 धावेची गरज. सामन्याला मात्र टर्निंग पॉइंट, आत्मविश्वासाची खेळी. सांगतात ना की नक्कीच आत्ताच गाणं वाजवलं गेलेलं आहे. रमेश पवार आहे लेफ्टी, इकडे गोविंदा आहे राईटी आणि टर्निंग पॉइंट देतो आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल, विजय संपादन केला जातोय. चंडीगड संघ फिनाले मध्ये करतोय एंटर. कमांड डीजे.
धन्यवाद डीजे. आकाश मॅन ऑफ द मॅच कोणाची असते द्यायचं?